सामान एक जागेतून दुसऱ्या जागेवर कसं जातं, या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी कोणत्या स्किल्स आणि क्वालिफिकेशनची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये कोणकोणत्या जॉब अवेलेबल आहेत? काय तुमच्या मनामध्ये पण हेच प्रश्न आले? तर आजचा एपिसोड तुमच्यासाठी. वेलकम टू सच होंगे सपने. आजचा एपिसोड ऑटोमोटिव्ह सेक्टरवर. आपला भारत विश्वमध्ये 5व्या स्थानावर आहे ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये. भारत ऑटो एक्सपोर्टर पण आहे. ह्याच्यामध्ये 2 व्हीलर, 3 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, ट्रक, बसेस, मोठमोठी गाड्या ह्याच्यामध्ये येतात. ऑटोमोटिव्ह सेक्टरचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. ह्याच्यामध्ये भरपूर ग्रोथ आहे, कारण आपण एक जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला कधी थांबणारच नाही, हो ना? आज आपल्याबरोबर आहेत मिस्टर श्याम जांभरे. मिस्टर श्याम जांभरे is Deputy General Manager, Human Resources and Area Head Technical Training with VE Commercial Vehicle Limited. यांना 33 इयर्सचा अनुभव आहे ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये. नमस्कार मिस्टर श्याम जांभरे. वेलकम टू सच होंगे सपने. थैंक यू सो मच फॉर योर इन्विटेशन. आपका बहुत बहुत धन्यवाद मुझे यह अवसर देने के लिए. ऑटोमोटिव्ह सेक्टर म्हणजे काय, ह्याच्याबद्दल जरा माहिती द्या ना आम्हाला. नक्कीच. ऑटोमोटिव्ह सेक्टर आपल्या देशात एक अत्यंत महत्त्वपूर्ण सेक्टर आहे, इंडस्ट्रियल सेक्टर. आणि मला हे सांगताना फार आनंद आहे की आजच्या काळी ऑटोमोटिव्ह सेक्टर, भारताचं ऑटोमोटिव्ह सेक्टर जागतिक ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये पहिल्या 5 देशांमध्ये आपलं नाव येतं. जेव्हा मी ऑटोमोटिव्ह सेक्टर म्हणतो त्याच्यामध्ये 2 व्हीलर्स, 3 व्हीलर्स, कार्स म्हणजे 4 व्हीलर्स, पॅसेंजर व्हेकल, ट्रक्स आणि बसेस आणि ट्रॅक्टर्स हे सगळं मिळून एक ऑटोमोटिव्ह सेक्टर ज्याला आपण म्हणतो. तर त्याचे जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते लोक याच्यामध्ये सामील आहेत. या लोकांना जे कंपोनेंट्सचा म्हणजे पुरावा करतात ते अशी खूप मोठी एक इंडस्ट्री, Tier 1, Tier 2 ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट ज्याला म्हणतो, ती एक खूप मोठी एक इंडस्ट्री आपल्या देशामध्ये काम करते. हा झाला मॅन्युफॅक्चरिंगचा भाग. एवढाच मोठा भाग सेल्स आणि आफ्टर सेल्स ज्याला म्हणतो आपण, आफ्टर मार्केट म्हणजे व्हेकलची सर्व्हिसिंगचा जो भाग असतो तो एक खूप मोठा भाग आहे, अत्यंत मोठा भाग आहे. आणि जे लोक या ऑटोमोटिव्ह ला उपयोगात आणतात म्हणजे स्पेशली जे कमर्शियल व्हेकल्स असतात, त्या कमर्शियल व्हेकल्समध्ये जे ट्रान्सपोर्टर्स आहेत, ड्रायव्हर्स म्हणा, त्याच्यानंतर हे संबंध वाहतूक जी असते सामानाची किंवा लोकांची, हा सगळं मिळून एक ऑटोमोटिव्ह सेक्टरच्या अंतर्गत येतो. थोडीशी आणखी माहिती मी देऊ इच्छिते आपल्या युवा साथ्यांना की हे आजच्या काळी म्हणजे 2026 पर्यंत असा अंदाज आहे की हे आपल्या देशाचं जे GDP आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये 12% कॉन्ट्रीब्युशन ऑटोमोटिव्ह सेक्टर करणार आहे. 12% इज व्हेरी हाय, म्हणजे खूप चांगलं प्रतिशत आहे. आणि हा जो संबंध बिझनेस आहे हा $300 बिलियन होणार आहे. $300 बिलियन बाय 2026 असा अंदाज आहे. आणि 65 मिलियन जॉब्स हे क्रिएट करणार आहे. म्हणजे आता पण ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये अत्यंत चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आणि अवसर रोजगाराच्या आमच्या युवांसाठी आहे आणि पुढे पण हे होणार आहे. थोडक्यात म्हटलं तर आता याच्यानंतर आपल्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये BS6 एक असे नवीन मानक जे एमिशन नॉर्म्स ज्याला म्हणतात, म्हणजे पॉल्युशन कमी करायला आणि व्हेकलची एफिशियन्सी वाढवायला, अशी अत्यंत नवीन टेक्नॉलॉजी आता 1 एप्रिलपासून ऑटोमोटिव्ह सेक्टरनी अडॉप्ट केलेली आहे. आणि ही एक या BS6 मुळे आपल्या देशाला
जागतिक पातळीवर यांनी खूप पुढे नेलंय. तर थोडक्यात म्हटलं तर ऑटोमोटिव्ह सेक्टरचा जो म्हणजे आउटलुक आहे तो आज पण खूप उज्ज्वल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण तो आणखी उज्ज्वल राहणार आहे. जशी जशी लोकांची वाहतूक इंटर स्टेट किंवा इंट्रास्टेट, इंटरसिटी किंवा इंट्रासिटी, आणखीन सामानाची वाहतूक जसं जसं रोड इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं होत आहे देशामध्ये, तसं तसं हायस्पीड व्हेकल्स पण येतात आहे. तर मला असं वाटतं की हा एक अत्यंत चांगला इंडस्ट्री आहे आपल्या युवांसाठी, ज्याच्यामध्ये जे आपले रोजगाराचे अवसर, नॉट ओनली रोजगार, पण जर कोणाला आपलं स्वतःचं एंटरप्रेन्युअल माइंडसेट आहे तर त्याच्यामध्ये पण खूप स्कोप पुढे आहे. थँक्यू व्हेरी मच सर. श्यामजी, जसं तुम्ही सांगितलं की हा सेक्टर 12% GDP इंडिया इकॉनॉमीमध्ये आहे ह्याचं, आणि ह्याच्यामध्ये सबसेक्टर पण तुम्ही सांगितलं की काय काय आहे. म्हणजे मला स्वतःला माहित नव्हतं की ह्याच्यामध्ये एवढे सबसेक्टर्स आहेत म्हणून. थँक्यू फॉर दिस इन्फॉर्मेशन सर. आता आपला दुसरा प्रश्न, युथ या सेक्टरमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर ते कोणते 3 गोष्ट त्यांना अगोदरच माहित असायला पाहिजे? हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही केला. मला फार आवडला हा प्रश्न. तर माझं एक निवेदन आहे आपल्या युवा साथींची की तुम्ही जो काही रोजगार तुम्ही सिलेक्ट करता ही पहिली कंडिशन आहे. त्याच्यावर प्रेम करा, अप्रतिम प्रेम करा, तो कोणताही विषय असो. तर ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, प्रत्येक युवामध्ये काही ना काही स्ट्रेंथ असते. ती स्ट्रेंथ जी असते ती हिडन असते, ते आपल्याला कळत नसते की माझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे. तर पहिले हा प्रयत्न करायला हवा की ती आपल्यामध्ये आत लपलेली जी स्ट्रेंथ आहे त्याला आपण समजून घ्यायला हवं की माझ्यामध्ये काय स्ट्रेंथ आहे. आता मी येतो तुमच्या मूळ प्रश्नाचं उत्तर द्यायला की ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये जर कोणाला करिअर करायचं असेल तर त्याला काय काय गोष्टींची त्याच्यामध्ये म्हणजे समावेश असायला हवा त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये. सर्वप्रथम त्या माणसाला हाताने काम करण्याची खूप इच्छा असायला पाहिजे. हे काम असं आहे की ते हात ज्याला आपण मराठी म्हणतो ना, मराठीमध्ये म्हणतो हात काय केल्याशिवाय ऑटोमोटिव्ह होत नाही. त्याला ही आवड हवी की कोणत्या मशीन, अँड देन ही शुड बी लव्हिंग द मशीन. त्याला मशिनीचा अप्रतिम प्रेम हवं की अरे ही बाईक आहे, याचं हे ब्रेक आहे, याचं हे एक्सेलरेटर आहे, याचं हे कार्बोरेटर आहे. तर असं काही लोक असतात ज्यांना फार आवडतं हे, म्हणजे त्यांना त्याच्यातलं मशीन कसं काम करतं ही इन्क्विजिटिव्हनेस त्याच्यामध्ये हवी. सतत शिकण्याची त्याच्यामध्ये एक प्रेरणा असायला हवी की मी सतत शिकेल, कारण की हा एक असा सेक्टर आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी लवकर लवकर चेंज होते. आता आजच्याच काळात बघा, ऑटोमोटिव्ह मध्ये जवळपास 35 ते 40% इलेक्ट्रॉनिक्स आलेलं आहे, जे की जेव्हा मी करिअर सुरू केलं होतं तेव्हा असं काही नव्हतं. इट वॉज अ प्युअरली मेकॅनिकल. सो टुडे इट इज, म्हणजे आजच्या काळात हे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे. तर याच्यामुळे या तिन्ही गोष्टी, आणि आजकालची मुलं मी बघतो दे आर टेक सेव्ही. कोणताही मुलगा असलो, रुरल बॅकग्राऊंडचा असला किंवा शहरी बॅकग्राऊंडचा असला, तो टेक सेव्ही आहे, तर त्याला काही प्रॉब्लेम नाही होणार. या 3 गोष्टी जर तुम्ही बाळगल्या तर तुम्हाला नक्कीच ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये सफलता मिळेल असं माझी पूर्ण खात्री आहे. युवांसाठी त्यांची 3 गोष्टी त्यांना माहित पाहिजे की त्यांना अगोदर या सेक्टरमध्ये येण्याच्या अगोदर त्यांना काय काय माहिती असायला पाहिजे. थँक्यू. आता युवासाठी तुम्ही सांगितलंय की त्यांना काय विचार करून यायला पाहिजे, पण काय तुम्ही सांगू शकतात की या सेक्टरमध्ये त्यांचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी? जसं मी म्हटलं की ही जी इंडस्ट्री आहे ही पुढच्या काही वर्षामध्ये जागतिक पातळीवर आपला देश 3 नंबरवर जाणार. मला हे सांगू दे आपल्याला की अशा कित्येक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत भारतामध्ये ज्यांनी आपला प्लांट सेटअप केला आहे आणि ते भारतामध्ये या गाड्या बनवून विदेशामध्ये एक्सपोर्ट करत आहेत. कार म्हणा, आपण आज 2 व्हीलरचे सगळ्यात मोठे निर्माता आहोत आणि एक्सपोर्टर आहोत. 2 व्हीलरचे अतिशय मोठा आपला हा प्रकल्प आहे. या 3 सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. पहिले मी सांगतो, मॅन्युफॅक्चरिंग सेटअपमध्ये तुम्ही जसं माहिती असेल की ITI मध्ये जे विभिन्न ट्रेड्स असतात, ज्याला आपण म्हणतो
वेल्डिंगचा ट्रेड, मशिनिंगचा ट्रेड, शीट मेटल फॅब्रिकेशनचा ट्रेड, प्लास्टिक्स आणि रबरचा ट्रेड, असे विविध प्रकारचे ट्रेड्स असून त्यांच्यासाठी खूप छान ऑपॉर्च्युनिटीज आहे मॅन्युफॅक्चरिंग सेटअपमध्ये. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं म्हणजे जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत तिथे पण आहे आणि जे कंपोनेंट सप्लायर्स आहेत तिथे पण. त्याच्यानंतर सर्व्हिसिंगचं जर म्हटलं तर सर्व्हिसिंगसाठी 2 व्हीलर 3 व्हीलर, कारण की या गोष्टी अशा असतात की त्यांना सर्व्हिसिंग लागतं. हा प्रोडक्ट असा नाही आहे की लाईक अ पिझ्झा की तुम्ही खाल्ला आणि अर्धा तासानंतर संपला. कोणत्याही ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट जो असतो त्याची लाईफ सायकल 12 ते 15 वर्ष असते. तर 15 वर्षाच्या लाईफ सायकलमध्ये त्याला सतत सर्व्हिसिंग लागत असते. तर सर्व्हिसिंगचा एक फार मोठा ऑपॉर्च्युनिटी जर आमच्या युथनी जर त्या स्किलला अडॉप्ट केलं आणि याच भागामध्ये मी म्हणतो की जर 4-5-6 वर्ष त्यांनी या याच्यामध्ये काम करून ज्या यंग मुला मुलींमध्ये एंटरप्रेन्युअर स्पिरिट आहे ते आपल्या स्वतःचं गॅरेज पण काढू शकतात आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगली, म्हणजे माझ्याकडे असे खूप केस स्टडीज आहेत की अशा रुरल भागातल्या मुला मुलींनी हा करिअर घेतला आणि आज ते खूप छान काम करतात. त्यांना पाहून आनंद वाटतो की खरंच या मुलांनी किती किती छान प्रगती केलेली आहे. आणि तिसरं, जर ज्या मुला मुलींना खूप छान, कारण की आता जे ट्रक्स येतात आहेत, बसेस येतात आहेत त्या अत्यंत हायटेक आहेत. तर त्या हायटेक व्हेकल्सला ड्रायव्हिंग करण्यासाठी पण यू नीड हायटेक पीपल. तर ज्या लोकांना ड्रायव्हिंगची आवड आहे किंवा त्या मार्गामध्ये ज्या लोकांना करिअर करायचं आहे, आणि मी एक गोष्ट सांगू इच्छिते की ड्रायव्हरची प्रोफाईल जी आज आपल्याला दिसते ती पुढे राहणार नाही. या कम्युनिटीला पुढे अत्यंत रिस्पेक्ट आणि अत्यंत ज्याला म्हणतो आपण मान त्यांना मिळणार आहे. आजच्या दिवसामध्ये असं वाटतं थोडंसं की त्या कम्युनिटीला थोडंसं असं कमतर आखलं जातं, पण ते आता दिवस गेले. आताची जी नवीन सोसायटी आली आहे त्याच्यामध्ये रिस्पेक्ट फॉर ऑल ट्रेड्स, रिस्पेक्ट फॉर ऑल स्किल्ड वर्कर्स, स्किल्ड प्रोफेशनल्स, तर त्या दृष्टीने त्यांना बघलं जातंय. तर मी तुमच्या माध्यमाने मी अपील करतो की तो एक फार छान एक ऑपॉर्च्युनिटी आहे युथला. ज्या लोकांना ड्रायव्हिंगची आवड आहे त्यांनी याच्यामध्ये निश्चित यावं आणि छान ट्रेनिंग घेऊन आणि त्यांना एक त्यांचं खूप छान करिअर हे पुढे होऊ शकतं. माझा दुसरा प्रश्न आहे हे, एखादा तरुण व्यक्ती काय कारणामुळे त्यांचं शिक्षण कंप्लीट केलं नाही, अशा युवांसाठी या सेक्टरमध्ये एंट्री लेवलमध्ये जॉब भेटतो का? हो हो, बिलकुल. इनफॅक्ट मी एक उदाहरण देऊ इच्छितो की माझ्याच कंपनीने अशा होतकरू मुला मुलींना ज्यांनी जेमतेम 10वी पास केलंय आणि काही कारणामुळे ते आपलं शिक्षण पुढे करू शकले नाही, त्या अशा मुला मुलींना घेऊन आम्ही एक जॉईंट प्रोग्राम केला होता MSME बरोबर. 2 वर्षाचा प्रोग्राम केला ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना सिलेक्ट करून 2 वर्ष ट्रेनिंग दिलं. ते ट्रेनिंगचा असा करिक्युलम होता की जेव्हा जॉईन केल्यानंतर ते 1 महिना त्या MSMEच्या सेंटरमध्ये होते. तिथे त्यांना सगळं इंडस्ट्रीच्या बाबतीत सांगण्यात आलं, सगळी इन्फॉर्मेशन देण्यात आली की इंडस्ट्रीमध्ये काम करताना कोणत्या कोणत्या गोष्टीची त्यांना जाणीव असायला हवी. सगळ्यात महत्वपूर्ण स्वतःची सेफ्टी अत्यंत आवश्यक आहे की स्वतःची पण सेफ्टी करायची आणि आपल्या आसपासचे जे सगळं वातावरण आहे, मशीन्स आहेत. श्यामजी, तुम्हाला माहित नाही की तुम्ही केवढं मोठं इन्फॉर्मेशन दिलंय. लाईक युथ ज्यांचं एज्युकेशन पूर्ण झालं त्यांचं काही कुठेतरी डिसअपॉइंटमेंट असतो, बट याने तुमच्या इन्फॉर्मेशननी त्यांना स्वतःना खूप कॉन्फिडन्स येईल की बाबा हा ते लोक पण या सेक्टरमध्ये येऊ शकतात आणि त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यांना ट्रेनिंग पण भेटेल. थँक्यू सर. श्यामजी, आतापर्यंत आपण युवासाठी बोललो की त्यांची ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, त्यांचे जॉब अवेलेबिलिटीज काय आहे, तसंच बिझनेस करू शकतात. आता मी विचारणार आहे की महिलांसाठी आणि अपंग व्यक्ती ह्यांच्यासाठी या सेक्टरमध्ये कोणते ऑपॉर्च्युनिटीज आहेत? खूप छान प्रश्न. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की युवा, तर त्याच्यामध्ये मी मुलामध्ये आणि मुलीमध्ये काही अंतर केलं नाही. मला हे सांगताना फार आनंद होतोय की
ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आमचे बरेचसे प्लांट आहे इंदोरच्या आसपास. त्याच्यामध्ये एक आमचा बस प्लांट आहे, आमचा एक जगातला पहिला, एशियातला पहिला BS6चा इंजिन प्लांट आहे. या दोन्ही प्लांटमध्ये मुलांच्या बरोबरीनेच नव्हे, पण त्यांनी इतकं छान काम केलंय की काही असं आम्हाला काही वाटत म्हणजे हा रेशो आम्ही इम्प्रूव्ह करायला हवा, हा जेंडर रेशो इम्प्रूव्ह करायला हवा, हे आम्ही बघू इच्छितो. आणि बस बॉडी बिल्डिंग एक अत्यंत जटिल आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. त्या बस बॉडी बिल्डिंग मध्ये आमच्या या मुली इतक्या छान काम करतात, म्हणजे वेल्डिंग सारखं, ओव्हरहेड वेल्डिंग एक अत्यंत इट्स अ डिफिकल्ट प्रोसेस. असं कोणताही प्रोसेस नाहीये जिथे त्या मुली कुठेतरी मागे, असं आम्हाला अजिबात. याच्या उलट आम्ही अधिकच्या अधिक मुलींना असं ट्रेनिंग किंवा रोजगार देऊ इच्छित आहोत, पण आम्हाला त्या मुली मिळत नाहीये. इट्स अ लिटल कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट विच आय एम मेकिंग. पण आम्हाला जितक्या मात्रांमध्ये मुली हव्या आहेत या शॉपफ्लोअरवर काम करण्यासाठी, तितक्या मुली आम्हाला मिळत नाही. कारण की आपली सामाजिक व्यवस्था थोडी अशी आहे अजून की असं एक माइंडसेट तयार झालंय की बहुतेक मुली ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये काम करू शकत नाही. पण मी तुम्हाला कन्फर्म करतोय की आमचा अनुभव हे सांगतोय की त्या कुठेही मागे नाही. आणि असं पण नाहीये की मुली असल्यामुळे त्यांना थोडंसं सॉफ्ट काम दिलं पाहिजे. मुलींची कॅपेबिलिटी मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीये, हा आमच्या अनुभवाने आम्हाला शिकवलं. आणि तुमचा दुसरा प्रश्न होता की जे असे स्पेशल जे युथ्स असतात त्यांच्यासाठी पण त्यांच्या कारण की त्यांना एक साईडमध्ये त्यांच्यामध्ये थोडंसं डिसेबिलिटी असते, पण ती देवानी दुसऱ्या साईडमध्ये त्याला कम्पेन्सेट केलेलं असतं. दे आर मच मोर कॅपेबल ऑन सम अदर साईड. तर ते एकदा जर त्या व्यक्तीशी बोलून त्यांच्याशी इंटरॅक्शन करून जर हे कळलं की त्यांची स्ट्रेंथ कुठे आहे, तर नक्कीच त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी, ट्रेनिंगची अपॉर्च्युनिटी, जॉबची अपॉर्च्युनिटी तयार केली जाऊ शकते आणि केल्या गेलेली आहे. इनफॅक्ट माझ्या कंपनीमध्ये जे एक रेफरल स्कीम म्हणतो आपण, की जर तुम्ही कोणाला रेफर करून जर त्याला जॉब आपल्याकडे जॉब करून दिला तर आवर एम्प्लॉईज गेट सम इन्सेंटिव्ह. दॅट इन्सेंटिव्ह इज डबल इफ इन केस यू रेफर अ स्पेशल पर्सन. तर अपॉर्च्युनिटीज आहेत, आपण या गोष्टीवर विचार करू शकतो. आणि त्यांना असं काहीही वाटायचं कारण नाही की त्यांच्या या थोड्याशा डिसेबिलिटीमुळे त्यांचं भविष्य नाही होऊ शकत. या गोष्टी आय थिंक जुन्या झालेल्या आहेत. आता आपल्याला पुढे जाऊन त्या गोष्टीला हे स्थापित करायला हवं की दे आर इक्वली कॉम्पिटंट इन एनीबडी एल्स. त्यांच्यामध्ये आता सर्व क्षमता आहे ज्या पुढे आणखीन लोकांमध्ये असू शकतात. खूप सुंदर, खूप सुंदर श्यामजी. इकडे या सेक्टरमध्ये इक्वली सर्वांना सेम ऑपॉर्च्युनिटी आहे. श्यामजी, आता माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे. या सेक्टरमध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत, पण ह्यासाठी या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी कोणत्या स्किल्सची गरज आहे आपल्याला? जसं मी सांगितलं आपल्याला आधी, त्या मुलींना या सेक्टरची आवड हवी. कारण की आम्ही पण खूप करिअर काउन्सिलिंग करतो मुलींचं, आमच्या कंपनीमध्ये पण, कंपनीच्या बाहेर पण. तर आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही जो पण कोणता सब्जेक्ट घेता आहात त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सलन्स करायला हवं. सक्सेस आपण ज्याला म्हणतो, सक्सेस केव्हा येते? जेव्हा तुम्ही एक्सलन्स, उत्कृष्टता याला गाठता. एक्सलन्स केव्हा येतं? जेव्हा तुम्ही खूप मन लावून त्या गोष्टीवर काम करता. तर पहिली गोष्ट की तुम्ही जो कोणी सेक्टर तुम्ही सिलेक्ट करू इच्छित आहात त्याच्यावर प्रेम करा. आपलं मन, आपली पूर्ण ऊर्जा त्याच्यावर लावा. जेव्हा तुम्ही आपलं संपूर्ण ऊर्जा त्याच्यावर लावाल तर तुमची उत्कृष्टता वाढेल, तुमची स्किल लेवल वाढेल. आणि जग जे आहे ते स्किलला आणि एक्सलन्सला अप्रिशिएट करतं. मी असे खूप छान मेकॅनिक्स बघितले आहेत की ते मोठ्या मोठ्या इंजिनियर्स पेक्षा त्यांची डिमांड खूप जास्त आहे. याच्यासाठी की त्यांची स्किल लेवल खूप हाय. जेव्हा मी म्हणतो एक तर आहे स्किल लेवल, दुसरा आहे ॲटिट्यूड. हे बघा, फक्त स्किल होऊन चालत नाही,
जर तुम्ही स्किल गाठली पण जर तुमचा ॲटिट्यूड किंवा तुमचा इगो वाढला की अरे आता मी जगातला सर्वश्रेष्ठ मेकॅनिक आहे किंवा मी जगातला सर्वश्रेष्ठ इंजिनियर आहे, तर मग तो पुढे जाऊ शकतो. तोच व्यक्ती पुढे जाऊ शकतो ज्याच्यामध्ये स्किल आहे आणि तो खूप नम्र आहे आणि तो नम्रतेने सतत शिकत आहे. ही इज द बेस्ट पर्सन हू रिमेन्स स्टुडंट ऑल अलॉंग हिज लाईफ. दुसरी स्किल ही अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी जी महत्वाची आहे की त्या विषयावर सतत त्याचा विचार चाललाच असला पाहिजे. एक्सलन्स कम्स फ्रॉम दिस 3 एलिमेंट्स, विद्या, श्रद्धा, उपनिषद, असं आपल्या उघड. या सेक्टरमध्ये बोलायला भरपूर काय आहे. इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिलंच, ऑपॉर्च्युनिटी पण सांगितलं, पण या सेक्टरचं मिथ पण आहे. तर प्लीज आम्हाला ना 2 मिथ सांगा ना. ओके. एक मिथ या सेक्टरमध्ये असा आहे की तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागते. खूप जास्त मेहनतचा माझा अर्थ आहे की दिवस नाही रात्र नाही. ही सेक्टर जी आहे ती नेहमी शिफ्टमध्ये कामं करतात. ए शिफ्ट, बी शिफ्ट, 3 शिफ्ट. तर एक म्हणजे ही एक भ्रांती आहे की याच्यामध्ये मेहनत खूप आहे. हा एक मिथ आहे असं नाही म्हणत, पण ज्या लोकांना त्याची आवड असते ना त्या लोकांसाठी ही म्हणजे हा जो मिथ ज्याला म्हणतो ना ती त्या लोकांनी क्रिएट केलेली आहे ज्या लोकांनी याच्यामध्ये कामं केलेले नाही. एका ऑटोमोटिव्ह प्रोफेशनलनी कधीच या बाबतीमध्ये असं बोललं नाही. कारण की तुम्ही ज्या गोष्टीवर प्रेम करता ना, तुम्हाला जी गोष्ट आवडते मग तुम्ही तिच्यामध्ये थकत नाही. जशी एक आई असते ना, त्या आईला आपल्या पोराचं करताना कधी तिला असं थकलेलं वाटत नाही, कारण की ती तिच्यावर प्रेम करते. कितीही काम केलं तरी. तर जे लोक या सेक्टरवर प्रेम करतात ते कधी असं बोलणार नाही. पण हा एक मिथ आहे, तुम्ही खरं म्हटलं की याच्यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे आणि यू नीड टू रिअली स्ट्रेच अ लॉट इवन टू वीकेंड्स. पण आता परिस्थिती खूप बदललेली आहे. आता गोष्टी खूप सिस्टमॅटिक झालेल्या आहेत. नवीन नवीन मॅनेजमेंटच्या जे प्रिन्सिपल्स आलेले आहेत आणि जे कन्सेप्ट आलेले आहेत त्याच्यामुळे आता वर्क लाईफ बॅलन्स पहिल्यापेक्षा खूप चांगलं झालेलं आहे. आणि ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या, सगळ्याच कंपन्या ज्या असतात त्या आपल्या एम्प्लॉईजची खरंच केअर करतात. आता काही गोष्टी अशा असू शकतात की जिथे एक्सेप्शन्स असतील आहे, पण बाय अँड लार्ज सगळ्या कंपन्या खरंच खूप केअर करतात. तर हा एक हार्डवर्किंगचा खूप मोठा मिथ आहे. दुसरा मिथ जे आपण ज्याच्यावर बोललो की वुमन एम्प्लॉईज या ह्याच्यामध्ये येऊ शकत नाही, हे काम करू शकत नाही, हा पण एक छोटासा मिथ आहे. पण तो मिथ आता हळूहळू कमी होतोय आणि लोकांना हे कळतंय की बाबा रे असं नाहीये. एक हा फक्त एक चुकीचा माइंडसेट, एक मिथ जे तुम्ही ज्याला म्हणतात ते तयार झालेलं आहे. पण हे दोन्ही मिथ आता हळूहळू कमी होतात. पण हा काही मात्रांमध्ये ते आज पण समाजाच्या डोक्यात या गोष्टी आहेत. या 2 मिथ मला असं वाटतं आहे ऑटोमोटिव्ह सेक्टरच्या. थँक्यू सॅमजी आमचं मिथ ब्रेक करण्यासाठी. ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये येण्यासाठी आपली युथ कोणत्या कोर्स करून येऊ शकतात? कोर्सेसची काही कमी नाहीये. जर त्या मुलांनी 10वी पास केल्यानंतर जर ITI केलेलं आहे कोणत्याही ट्रेडमध्ये, फिटिंगमध्ये, असेंब्लीमध्ये किंवा खूप प्रोसेस आता निघालेले आहेत. ITI जर केलं तर खूपच चांगलं. पण काही कारणामुळे जर त्या मुलांनी ITI नाही केलंय तर अशा बऱ्याचशा इंडस्ट्री त्यांना असे कोर्सेस ऑफर करतात. सगळ्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री त्या कोर्सेस ऑफर करतात. त्याच्यामध्ये पण ते रजिस्टर होऊन त्याच्यासाठी वेगवेगळे एक सगळ्यात मोठी जी स्कीम आलेली आहे गव्हर्नमेंटची, नीम म्हणून, NEEM. या नीम स्कीमच्या अंतर्गत याच्यासाठी गव्हर्नमेंटनी खूप सारे ऑथोराइज सेंटर्स उघडलेले आहेत. त्या ऑथोराइज सेंटर्समध्ये जाऊन जर ते युथ आपले स्वतःला रजिस्टर करतील तर त्यांना या 2 वर्ष 3 वर्षाचा इंटर्नशिप कोर्स करता येईल. थँक्यू व्हेरी मच. त्यांना प्रॉपर मार्गदर्शन दिलंय तुम्ही की ते लोक काय काय करू शकतात. थँक्यू. रामजी, तुमचा अनुभव खूप मोठा आहे आणि तुम्ही एक्सप्लेन तर खूप छान केलाय. तुमच्याकडून आमच्या युवांसाठी 1 लाईन ॲडवाइस. ती ॲडवाइस माझी नाहीये, ती या संबंध जगातले जे इटर्नल युवा ज्याला म्हणतो आपण, स्वामी विवेकानंद, ते त्यांची ॲडवाइस आहे. तुम्ही त्यांचे शब्द माझ्या माध्यमाने आपल्या युवांना सांगू इच्छित आहोत. त्यांनी म्हटलं, बिलीव्ह इन युअर सेल्फ.
बिलीव्ह इन युअर ओन कॅपेबिलिटी. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. आपण जर स्वतःवर विश्वास आपण जर सगळ्या खूप साऱ्या देवी देवतांवर विश्वास केला आणि स्वतःवर विश्वास नाही केला तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. थँक्यू श्यामजी. आता तुमच्या अनुसार आमच्या युवांसाठी सॉफ्ट स्किल ऑफ द डे काय आहे? हे फार महत्वाचं आहे. मी असे कित्येक युवा बघितलेले आहेत की ते अत्यंत टॅलेंटेड आहेत, पण एक गोष्टीमुळे ते थोडेसे आपल्या टॅलेंटला, आपल्या प्रतिभेला बाहेर आणू शकत नाही. ते आहे कम्युनिकेशन स्किल्स. ज्याला मी कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो की तुम्ही जे विचार करतात ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवता आले पाहिजे. ज्याला आपण कधी कधी म्हणतो ना, एक असतं स्टेज फ्राईट, की स्टेजवर उभं राहून मुलांमुलींना बोलता येत नाही. पण असे खूप सारे युवा साथी असतात की जेव्हा त्यांना छोट्याशा ग्रुपमध्ये पण बोलता येत, तर तुम्हाला त्या कम्युनिकेशन स्किल्स, बरं कम्युनिकेशन स्किलचा अर्थ हा नाही की तुम्हाला फक्त अंग्रेजी किंवा इंग्लिश यायला हवी, आली तर खूप छान आहे, पण तुमच्या आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये तुम्हाला जे बोलायचं आहे ते आत्मविश्वास घेऊन बोलता आलं पाहिजे. तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करायला हवी. हा, त्याच्यानंतर सेकंड आय सेड ॲडॅप्टेबिलिटी. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे त्या युवांना नव्या परिस्थितीमध्ये आपल्या स्वतःला एडॉप्ट करता आलं पाहिजे. एडॉप्ट करता आलं पाहिजे म्हणजे कसं? जसं एक लहान मूल जेव्हा पहिल्यांदा शाळेत जातं तर त्याला 4-5-6 दिवस त्रास होतो, कारण की तो एका नव्या एन्व्हायरमेंटमध्ये जातो, नवीन लोकांमध्ये जातो. तर ते नवीन लोक पण त्याला ऍक्सेप्ट करत नाही आणि तो पण नवीन एन्व्हायरमेंटला ऍक्सेप्ट करत नाही. तर या गोष्टीची फार आवश्यकता असते. त्या भीतीनेच काही मुलं आपलं करिअर करू शकत नाही. टॅलेंटेड मुलं बघितली मी. तर एडॅप्टेबिलिटी हा एक मोठा गुण आहे जे त्यांनी शिकायला हवा, कारण की त्याच्याशिवाय जेव्हाही कुठे ते बाहेर जातील आपल्या शहराला सोडून तर ते तिथे सक्सेसफुल होणार नाही. तर एडॅप्टेबिलिटी टू द न्यू सिच्युएशन दुसरा हा आहे. तिसरं स्वावलंबन. आपण जेव्हा घरी असतो तर आपले आई बाबा आपले सगळे ज्या रिक्वायरमेंट्स असतात ते सगळं पुरवतात. म्हणजे इतकं असतं की सकाळी उठून चहा पण आपल्याला, नाश्ता पण आपल्याला अगदी आपल्या बेडवर मिळतो. तर आता जेव्हा तुम्ही जसे मोठे आहात, तुम्ही आता 18, 20, 21 वर्षाचे झाले आहात, तर तुम्हाला आपलं स्वतःचं काम स्वतः करता आलं पाहिजे. यू कांट बी डिपेंडेंट ऑन अदर्स. ह्या 3-4 गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की त्या जितक्या लवकर आपण शिकू तितकं आपले सक्सेसची जी प्रोबॅबिलिटी आहे ती नक्कीच वाढणार आहे. तर जे मुलं स्वावलंबी असतात, जे मुलं लवकर सिच्युएशनला अडॅप्ट करतात, ज्या मुलांना कम्युनिकेशन म्हणजे आपल्याला बोलता आलं पाहिजे, बरं जितकं चांगलं बोलता आलं पाहिजे तितकंच चांगलं ऐकता आलं पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी टाइम काढलात म्हणून त्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. आता आपण श्यामजींना ऐकूनच घेतला आहेत ना. आता आपण भेटूया एक यूथला या सेक्टरमध्ये काम करायचं आणि त्यांचे एक्सपिरियन्स काय आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पवन वानखेडे आहे आणि माझ्या वडिलाचं नाव शेषराव वानखेडे आहे. आणि माझे जे वडील आहे ते शेतात जातात आणि त्यांचं इतकं पूर्ण व्यवस्थित होत नाही होतं, त्यामुळे मी बाबाला हात बटवण्यासाठी मी ITI केलं आणि ITI केल्यानंतर मी नीम आयशरमध्ये जॉईन केलं. त्याची माहिती मला माझ्या मित्रांपासून मिळालेली आणि माझा मग इंटरव्ह्यू झाला. त्या इंटरव्ह्यू बेसवर मला क्वालिटी ॲश्युरन्स डिपार्टमेंट मिळालेलं आहे आणि ते बघून मला BSc भोपाळचं क्वालिटी ॲश्युरन्स हँडल करायला दिलेलं आहे आणि त्याला मी व्यवस्थित परिपूर्ण क्वालिटी स्टँडर्डबद्दल करत आहे. आणि इथे माझ्यासोबत जे कलिग्स होते, माझे मॅनेजर्स वगैरे, त्यांच्यासोबत मला भरपूर सहायता मिळालेली आहे आणि त्यांचं व्यवस्थित वातावरण आहे जे मला माझ्या फ्युचरमध्ये मला खूप काम येईल. आणि असं नाही आहे की मला आयशरमध्येच नोकरी मिळाली पाहिजे. मी इतकं नॉलेज गेन केलेलं आहे की मी काही ना काही स्वतःच्या हिशोबाने काही गॅरेज टाकू शकतो. मैं VE कमर्शियल व्हीकल बग्गड़ प्लांट में ऑपरेटर पद पर कार्यरत हूँ. मैंने कंपनी 27 मार्च 2014 में बतौर TOT ज्वाइन किया और आज मैं परमानेंट तौर पर कार्य करते हुए मुझे 4 साल पूरे हो चुके हैं.
जब मैंने कंपनी ज्वाइन किया था तो मुझे अच्छी तरह कार्य करना नहीं आता था। कंपनी ने मुझे अच्छी तरह कार्य करना सिखाया, साथ ही आत्मनिर्भर होकर कार्य करना सिखाया। हमें कार्यशैली सिखाई कि किस तरह अलग अलग लोगों के साथ मिलजुल कर कार्य करना चाहिए। आज मैं गर्व से कह सकती हूँ कि मैं एक आत्मनिर्भर लड़की हूँ और मैं सभी से यही कहूँगी कि सभी को अपने रोजगार की ओर ध्यान देना चाहिए और आत्मनिर्भर बनना चाहिए। आशा करते की तुम्हाला या एपिसोडनी भरपूर काय माहिती भेटली असेल. आता तुमच्या चार्टवर गुगल फॉर्म दिसत असेल. त्या फॉर्मला फिल करून तुमचे काय प्रश्न असेल ते आम्हाला पाठवून द्या. ह्यानी आमचे करिअर गाईड तुम्हाला कॉल करून तुमचे प्रश्नांचे जवाब देतील आणि तुमच्या करिअर संबंधित इन्फॉर्मेशन पण देतील. आता खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अँड रिसोर्सेस बघायला विसरू नका. त्याने तुम्हाला ऑटोमोटिव्ह सेक्टरबद्दल भरपूर काय माहिती भेटेल. आता परत भेटूया सच होंगे सपने मराठी एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.